आज आपण बघूया मस्त मोकळी अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची. त्यासाठी मी असा छान साबुदाणा भिजत घातलेला आहे. अगदी 2 ते 3 तास साबुदाणा भिजवायचा असतो. त्याआधी सकाळी माझं जे रुटीन आहे ते सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होतं आणि तुम्ही बघू शकता 6 सव्वा 6लाच सूर्य इतका प्रखर आलेला आहे की असं वाटतंय की 8:30-9 वाजलेत की काय. इथे मॉर्निंग वॉकला लोक बाहेरसुद्धा पडत आहेत, पण मला आता चहाचा मूड झालेला आहे. सो मी आधी चहा बनवलेला आहे मस्त असा आलं घालून. छान चहा पिते आणि मग मी माझ्या दिवसाची सुरुवात करते. हे माझं नेहमीचं रुटीन आहे. तर मी मस्त असा चहा घेतला आरामात. 4-5 मिनटं स्वतःला दिल्यानंतर मी किचनमध्ये आले. आज मला बीन्स बनवायचे आहेत. रात्री घाई गडबडीत मी याची भाजी नीट करायला विसरून गेले, तर आता मी हे सगळं नीट करून घेते आणि मग करून घेतल्यानंतर छान अशी याची बीन्सची मस्त भाजी मी बनवलेली आहे. इकडे तुम्ही वातावरण बघू शकता, अजूनही छान ऊन आहे. भाजी चपात्या केल्यानंतर डबे भरल्यानंतर मी मस्तपैकी रेडी झाले आणि आज उपवास होता, त्यामुळे मी एक बनाना खाल्ला, कारण सकाळी चहा घेतल्यानंतर मी काहीच खाल्लं नव्हतं आणि आता वाजलेले आहेत 8:30. मला यांना सोडायला जायचं आहे. आज दूधवाला लेट झाला होता, तो नेमका आत्ताच आला, पण आत्ता माझ्याकडे बिलकुल वेळ नाही दूध गरम करण्यासाठी. सो मी मुलींना सोडण्यासाठी जाते. तर बस स्टॉपवरती जाण्यासाठी, म्हणजे बस आमच्या मेन गेटवरती येते, तिथे जवळजवळ 1.25 किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि आम्हाला पळत 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 बस पकडावी लागते. सो आता आम्ही तिघी निघालेलो आहोत बसकडे. इथे बघा सकाळी खूप गर्दी असते. लोक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले असतात किंवा मुलांना सोडून मग वॉक घेतात काही जणी, पण आज ऊन असल्यामुळे कुणाचाही मूड दिसत नाही आहे सध्या वॉक करण्याचा. आमची बस सगळ्यात लेट येते, सो आम्ही लेट कमर असतो. त्यामुळं ज्यांची मुलं सकाळी जातात त्या मला इथे मॉर्निंग वॉक करताना दिसतात. आता बससुद्धा आलेली आहे. आता यांना मी ढकललं बसमध्ये आणि मी पुन्हा माझ्या कामाला रुजू होते. खूप जणींना असं वाटतं की हिला काय काम आहे, ही बाहेर राहते, हिला काहीच काम नाही. तर मी आज म्हणून म्हटलं की आपण एक छोटासा मॉर्निंग ब्लॉग करूया. तर इथे गार्डनमध्ये आले, कारण इथे येण्याचं कारण खूप स्पेशल आहे. मला हे फ्रूट्स खूप जास्त आवडतात. तुम्हाला ह्या फ्रूटला काय म्हणतात ते माहीत असेल, याचं नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भरपूर असे हे फ्रूट्स लागलेले आहेत, टेस्टी पण आहेत, पण थोडेसे पिकायचे आहेत, म्हणजे अजून बऱ्यापैकी कच्चे आहेत ते. सो मी एकदा हे मन भरून बघून घेते. जर कडक ऊन असेल तर हे आपल्याला छान थंडगार बघायला मस्त वाटतं. सो पुन्हा थोडासा वॉक करून मी आता घरी चाललेले आहे कारण घरी साहेब आहेत अजून. त्यांचा जो बाहेर पडायचा टाईम आहे तो जवळजवळ 8:45. घरी येऊन बघितलं तर साबुदाणा बऱ्यापैकी भिजलेला होता, जो मी सकाळी उठल्या उठल्या पाण्यात भिजत टाकला होता. तर यांचं साहेबांचं इथे आवरावर सुरू आहे. तोपर्यंत मी खिचडी बनवायची तयारी करते. तर बटाटा घातलेली खिचडी असली की दिवसभर मग भूक लागत नाही. आणि मला हे माझा नवरा आणि माझा भाऊ खूप चिडवत असतात, कारण मी उपवासाला भरपूर काय काय खाते. भरपूर म्हणजे की मला पनीरची खिचडी आवडते म्हणून. हा जो चाकू मी इथे वापरते तो जर तुम्हाला हवा असेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओसोबत अटॅच केलेली आहे, तीसुद्धा तुम्ही बघू शकता. पण मी हा विकत घेतलेला नाही आहे, हा मला माझ्या बहिणीने गिफ्ट केलेला होता. सो इथे छान असे बारीक, एकदम बारीक, जेवढे बारीक होतील तेवढे बारीक तुम्हाला बटाटे कट करून घ्यायचे आहेत. आणि बटाटे कट केल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला ते पाण्यात टाकायचे आहेत. आता बटाटा तर चिरून झाला. इथं साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही नाही आहे. तर सो त्याच्यामध्ये मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातला, मीठ आणि थोडंसं गोड साखर घातलेली आहे. इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, अगदी थोडेसे जिरे आणि मग मिरची टाकून छान परतून घ्यायचं. आणि त्यामध्ये घालायचा आहे भरपूर सारा बटाटा. तुम्हाला जितका आवडतो तितका तुम्ही घालू शकता. आणि बारीक गॅसवरती याला 3 ते 4 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. अगदी याचा कलर नाही बदलला तरी चालेल, पण बारीक गॅसवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकलं तरी चालतं. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की बटाटा आता चांगला शिजलेला आहे की आपण त्याला खाऊ शकतो, तेव्हा आपण साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट जे मिक्स केलं होतं मीठ वगैरे, ते मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे. आणि अगदी 1 चमचा दूध घातलेला आहे मी इथे याला वाफवण्यासाठी. आणि याच्यावरती छान झाकण ठेवून याला 1 ते 1.5 मिनिट वाफ काढायची आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. तर इथे बघा, इथे मी दही घेतलेलं आहे, मखाने भाजून घेतलेले आहेत. सो हा माझा उपवासाचा फराळ न म्हणता आपण याला खुराक म्हणू शकता. आणि साबुदाणासुद्धा बघू शकता तुम्ही, अगदी मोकळा झालेला आहे, खूप जास्त तेलकट पण नाही आहे. दही मला असं खावंसं वाटलं तर असं खाते, किंवा मग त्याच्यामध्ये कधी कधी मी साखर टाकून खाते. तर तयार झालेला आहे माझा आजचा उपवासाचा फराळ. मी मस्त फराळ एन्जॉय करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की